हॅलो फ्रेंड्स, नीडल सिग्नेचर बाय किरण या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण जुन्या कपड्यांपासून पाऊच कसा बनवायचा आहे तो शिकणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला 9 बाय 10चा असा स्क्वेअर कपडा कट करून घ्यायचा आहे। हा जुन्या शर्टचा कपडा आहे आणि त्यामध्ये मी कॅनव्हास पेपर आणि अस्तर हे असं राऊंडमध्ये मी जोडून घेतलेलं आहे। आपण जिथे 9 इंच रुंदी घेतलेली आहे तिथे आपल्याला झिप लावायची आहे। राईट साईडवर झिप ही उलटी ठेवून आपल्याला स्टिच करायची आहे। झिप अटॅच झाल्यानंतर आपल्याला त्यावर टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडची झिप सुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। झिप अटॅच झाल्याच्या नंतर आपण जी झिप लावली होती ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेंटरमध्ये आणायची आहे आणि तिथे मार्क करायचा आहे 1 बाय 1 इंच असं स्क्वेअर करायचा आहे। हे आपल्याला चारही बाजूने अशा पद्धतीने स्क्वेअर बॉक्स तयार करायचे आहेत आणि ते कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला जिथे झिप आहे त्या दोन्ही साईडवर आपल्याला स्ट्रेटमध्ये सिलाई करून घ्यायची आहे। आपण जे चारही बाजूने स्क्वेअर कट केले होते ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बंद करायचे आहेत, स्टिच करून घ्यायचे आहेत। चारही स्क्वेअर आपल्याला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने चारही स्क्वेअर स्टिच झाल्यानंतर आपल्याला झिपच्या साईडने पाऊचला राईट साईडला टर्न करायचा आहे आणि आपलं पाऊच बनून तयार होईल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.